हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर स्मिता होममेड केकमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर आज आपल्याला आहे हाफ के-जी बटरस्कॉच फ्लेवर केकची ऑर्डर. तर हा मी स्पंज बेक करून घेतलेला आहे 6 इंचच्या टीनमध्ये. तर चला बघूयात आपण केक कसा बनवायचा ते. चला. गोड क्षण गोड रेसिपी लेट्स बेक. तर केक हा आपला हाफ के-जीमध्ये आहे. तर स्पंज आपण सगळ्यात आधी 3 लेयर करून घेतलेले आहे आणि इकडे लगेच क्रीम व्हिप होण्यासाठी देखील ठेवलेली आहे. तर बघता बघता आपली क्रीम देखील व्हिप झालेली आहे. तर लगेच आपण केकला सुरुवात करूयात. तर केक स्पंजची आपण पहिली लेयर ठेवलेली आहे आधी आणि त्यावर थोडंसं शुगर सिरप वापरलेलं आहे. त्यानंतर थोडी आपण व्हिप केलेली क्रीम टाकलेली आहे केकवर आणि केकचा फ्लेवर हा बटरस्कॉच आहे म्हणून आपण इथे बटरस्कॉच क्रश वापरणार आहोत. तर क्रश टाकल्यानंतर तो स्पॅच्युलाने सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण स्पंजची दुसरी लेयर देखील ठेवलेली आहे. सेम आधी जी प्रोसेस केली तीच करायची आहे. त्यानंतर शुगर सिरप आणि क्रीम येणार आहे परत केकवर. तर क्रीम लावल्यानंतर परत थोडासा क्रश वापरल्यानंतर आपण केकची तिसरी लेयर ठेवणार आहोत. तर तिसरी लेयर केकची ठेवल्यानंतर यावर फक्त आपण शुगर सिरप वापरणार आहोत. तर शुगर सिरप वापरल्यानंतर आपण लगेच केकची क्रम कोटिंग करून घेऊयात. तर क्रम कोटिंग करताना तुम्ही शक्यतो पायपिंग बॅगमध्ये क्रीम वापरून केकला लावत जा, म्हणजे क्रीम छान लागते केकला. आणि जर तुम्ही नवीनच केक बनवत असाल तर शक्यतो क्रम कोटिंग झाल्यानंतर केक हा अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये सेट करून घ्या आणि त्यानंतर त्याची फायनल फिनिशिंग करा, म्हणजे फिनिशिंग केकला छान येईल. तर हे बघा, मी जसं दाखवते त्या पद्धतीने तुम्ही केकला क्रीम लावत जा, म्हणजे फिनिशिंग छान येते. आणि तुमच्याकडे जर स्क्रॅपर असेल तर स्क्रॅपर वापरा, म्हणजे साईडने देखील फिनिशिंग छान येते. आणि वरच्या साईडने स्पॅच्युलाने क्रीम आपण एक्स्ट्रा जी क्रीम होती ती काढून घेतलेली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, आपल्या केकची फायनल फिनिशिंग देखील झालेली आहे. त्यानंतर आपण इथे स्टार नोझल वापरत आहोत साईडने डिझाईन करण्यासाठी. तर हा केक कस्टमाइज होता. कस्टमरने मला फोटो पाठवलेला होता, त्यांना सेम तसाच केक पाहिजे. तर केकवर त्यांना कोणताही कलर नको होता, व्हाईटमध्ये पाहिजे होता केक. म्हणून आपण इथे क्रीममध्ये कोणताही कलर वापरलेला नाही, पूर्ण व्हाईटमध्ये केलेला आहे केक. आणि बॉर्डर देखील आपण स्टारची व्हाईटमध्येच केलेली आहे. तर केकवर लव नाव टाकायचं आहे आपल्याला. तर हे नाव मी फॉन्डंटमध्ये आधी बनवून घेतलेलं आहे आणि मग आपण केकवर लावून घेतलेलं आहे. तर हे आपण खाऊ शकतो. तर इथे मी काही हार्ट शेप वापरत आहे रेड कलरमध्ये साईडने, याने केकचा लुक छान वाटतो. तर हे बघा, आपण काही इथे शुगर बॉल वापरलेले आहे सिल्वर कलरमध्ये, छोट्या साईजमध्ये. तर ते थोडे केकवर टाकलेले आहे, त्याने केकचा लुक अधिकच छान वाटतो. आणि हे आपण केकवर जे हार्ट शेप, लव आणि जे सिल्वर बॉल वापरलेले आहे हे सर्व एडिबल आहे, तुम्ही खाऊ शकता. तर ह्या कस्टमरला हा केक खूपच आवडला. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता स्मिता होममेड केक अँड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला देखील अशाच नवनवीन केक आणि रेसिपी बघायला मिळतील. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत प्रेमाने बनवा, मनापासून वाढा आणि आनंदाने घरी बनवलेलं हेल्दी अन्न खात राहा. रामकृष्ण हरी. टेक केअर. बाय.